नमस्कार. एका सामान्य नागरिकापासून भारतीय सशस्त्र दलात कमिशन्ड ऑफिसर बनण्यापर्यंतचा हा जो प्रवास आहे ना, तो खूपच रोमांचक आहे. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण याच प्रवासाचा म्हणजे थेट खडकवासल्यापासून ते कमिशनिंगपर्यंतचा संपूर्ण नकाशा उलगडून बघणार आहोत. चला तर मग थेट विषयाला सुरुवात करूया. हा संपूर्ण आराखडा आपण 6 महत्वाच्या टप्प्यांमध्ये समजून घेणार आहोत. एनडीए म्हणजे नक्की काय, त्यासाठीची पात्रता, परीक्षेचं स्वरूप, आपली रोजची दिनचर्या कशी असावी, एसएसबी मुलाखत आणि सगळ्यात शेवटी यशाचा खरा मंत्र. अगदी पायाभूत माहितीपासून सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून. एनडीए म्हणजे नक्की काय. कोणत्याही मोठ्या प्रवासाला निघण्याआधी आपलं अंतिम ध्येय काय आहे माहीत असणं खूप गरजेचं असतं, बरोबर? तर नॅशनल डिफेन्स अकॅडमी किंवा एनडीए ही पुण्यातील खडकवासला इथली एक अत्यंत प्रतिष्ठित अशी संस्था आहे. याची खासियत काय माहितीये? संपूर्ण जगातल्या काही मोजक्या संस्थांपैकी ही एक आहे जिथे भारतीय लष्कर, नौदल आणि वायुसेना या तिन्ही दलांचे कॅडेट्स एकत्र एकाच छताखाली प्रशिक्षण घेतात. आणि या गौरवशाली प्रशिक्षण केंद्रात प्रवेश मिळवण्याचं सुवर्ण तिकीट म्हणजे यूपीएससीने घेतलेली ही प्रवेश परीक्षा. ती पास करणं हेच पहिलं टार्गेट असायला हवं. आता वळूया पुढच्या टप्प्याकडे. ही परीक्षा द्यायची तर त्याचे नियम काय आहेत आणि याचे फायदे काय? तयारीच्या या रणभूमीवर पाऊल ठेवण्यापूर्वी आपण हे सगळं का करतोय हे डोक्यात अगदी क्लिअर असलं पाहिजे. बघा, हा मार्ग फक्त एखादी नोकरी किंवा करिअरपुरता मर्यादित नाहीये. इथे अतिशय अभिमानाने देशाची सेवा करण्याची संधी मिळते. एक प्रतिष्ठित अधिकारीपद, आकर्षक वेतन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जागतिक दर्जाचं प्रशिक्षण, तेही अगदी मोफत. यासोबतच जी अतिशय शिस्तबद्ध आणि साहसाने भरलेली जीवनशैली मिळते ना, ती खरंच अतुलनीय आहे. हा एक मानाचा मार्ग आहे. पण साहजिकच अशा या प्रतिष्ठेच्या मार्गावर जायचं असेल तर काही अत्यंत कडक निकष पार करावे लागतात. पहिली गोष्ट म्हणजे वय. 16.5 ते 19.5 वर्षांच्या दरम्यानचं वय असणं अनिवार्य आहे. दुसरी महत्त्वाची अट म्हणजे उमेदवार अविवाहित असायला हवा. आणि शिक्षणाबाबत सांगायचं तर 12वी उत्तीर्ण झालेले किंवा आता नुकतेच 12वीला बसलेले विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरतात. आता इथे एक छोटा पण खूप महत्त्वाचा फरक आहे जो लक्षात घ्यायलाच हवा. भारतीय लष्कर म्हणजेच आर्मीमध्ये जायचं असेल तर कोणत्याही शाखेतील म्हणजे आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्समधील 12वीचे विद्यार्थी चालू शकतात. पण जर ध्येय नौदल किंवा वायुसेना म्हणजेच नेव्ही आणि एअरफोर्स असेल तर मात्र 11वी-12वीला भौतिकशास्त्र आणि गणित म्हणजेच फिजिक्स आणि मॅथ्स हे विषय असणं अत्यंत बंधनकारक आहे. त्यामुळेच उच्च माध्यमिक स्तरावर विषय निवडतानाच आपली रणनीती ठरलेली असावी. पात्रतेचे निकष पूर्ण झाल्यावर आपण येतो ते सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर, परीक्षा आणि तिचा अभ्यासक्रम. ही आपली पहिली मोठी कसोटी असणार आहे. या लेखी परीक्षेची रणभूमी एकूण 900 गुणांची असते. इथे 2.5 तासांचे 2 अतिशय सखोल पेपर द्यावे लागतात. यातला पहिला भाग असतो गणिताचा, ज्यासाठी 300 गुण असतात. आणि दुसरा मोठा भाग असतो जनरल ॲबिलिटी टेस्ट म्हणजेच गॅटचा, ज्याला सर्वाधिक म्हणजे तब्बल 600 गुण असतात. त्यामुळे या दोन्ही पेपर्सचं महत्त्व खूप मोठं आहे. आता एवढा मोठा अभ्यासक्रम कव्हर करायचा तर योग्य हत्यारं म्हणजे योग्य पुस्तकं असायलाच हवीत. गणितासाठी पाथफाइंडर एनडीए किंवा आर.एस. अग्रवाल यांची पुस्तकं उत्तम आहेत. इंग्रजीसाठी एस.पी. बक्षी आणि सामान्य ज्ञानाचा डोंगर पार करण्यासाठी लुसेंट जी.के. यासोबतच आपला पाया पक्का करण्यासाठी एनसीईआरटीची पुस्तकं ही प्रत्येक उमेदवाराच्या संग्रही असलीच पाहिजेत. फक्त पुस्तकं असून चालत नाही, तर प्रत्येक विषयाची रणनीती वेगळी असावी लागते. गणितात बीजगणित, त्रिकोणमिती, कॅल्क्युलस आणि प्रोबॅबिलिटी यावर चांगली पकड असायला हवी. इंग्रजीसाठी रोजच्या रोज व्याकरण आणि नवीन शब्दांवर काम करणं मस्ट आहे. त्यासाठी वर्तमानपत्र वाचण्याची सवय खूप उपयोगी पडते. आणि जनरल ॲबिलिटी टेस्ट म्हणाल तर त्यात विज्ञान, इतिहास, भूगोल आणि रोजच्या चालू घडामोडी म्हणजे थोडक्यात जगभरात काय चाललंय याची इत्थंभूत माहिती असणं अपेक्षित आहे. इथून पुढे आपण वळतोय एका अशा घटकाकडे जो अनेकदा दुर्लक्षित राहतो. तो म्हणजे आपली आदर्श दिनचर्या आणि फिटनेस. कारण ही परीक्षा फक्त पुस्तकं वाचून क्रॅक करता येत नाही. खऱ्या अर्थाने तयारी करणाऱ्या उमेदवाराचा दिवस अगदी पहाटेपासून सुरू होतो. सकाळी उठून धावणं, व्यायाम आणि त्यानंतर ताज्या चालू घडामोडींचा अभ्यास. दुपारच्या वेळेत गणिताचा कसून सराव आणि इंग्रजी व्याकरणाची उजळणी.
तर संध्याकाळी सामान्य ज्ञान, भरपूर सराव, चाचण्या म्हणजेच मॉक टेस्ट्स आणि रिव्हिजन. स्वतःच्या वेळेवर ज्याचं नियंत्रण आहे तोच या प्रवासात टिकून राहतो. आणि हो, शारीरिक तंदुरुस्तीशी तडजोड करून अजिबात चालणार नाही. रोज नियमित धावणं, पुशअप्स, पुलअप्स आणि योगासने हा रोजच्या जीवनाचा भाग बनलाच पाहिजे. या फिटनेससोबतच आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे मेडिटेशन किंवा ध्यान. कारण या खरतर प्रवासात न थकता लढण्याचं मानसिक बळ ह्याच शांततेतून मिळतं. लेखी परीक्षा पास होणं हा फक्त पहिला टप्पा आहे. यानंतर सामोरं जावं लागतं ते खऱ्या अर्थाने सर्वात आव्हानात्मक आणि अंतिम टप्प्याला, आणि तो म्हणजे SSB मुलाखत. लक्षात घ्या, SSB ही काही फक्त ज्ञानाची चाचणी नाही आहे. ती उमेदवाराच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाची आणि एका अधिकाऱ्याला शोभणाऱ्या गुणांची एक सखोल चाचणी आहे. इथे 5 गोष्टी प्रामुख्याने पाहिल्या जातात. पहिली, तुमची नेतृत्व क्षमता. दुसरी, तुमचा अतूट असा आत्मविश्वास. तिसरी गोष्ट म्हणजे संवादातील स्पष्टता. चौथी, तुमची संघभावना म्हणजेच टीमवर्क. आणि 5वी सर्वात महत्त्वाची गोष्ट, वेगाने आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता. याच गुणांवर पुढचं यश अवलंबून असतं. आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत, यशाचा खरा मंत्र. हा संपूर्ण प्रवास यशस्वी करायचा असेल तर एका खऱ्या अधिकाऱ्याची मानसिकता कशी असावी हे पाहूया. यशस्वी आणि अपयशी उमेदवारांमध्ये एकच मोठा फरक असतो, तो म्हणजे शिस्त. अभ्यासात रोजच्या रोज सातत्य राखणं, वेळेचं अचूक व्यवस्थापन करणं आणि हो, मोबाईलचा वापर अगदी कमीत कमी करणं अत्यंत गरजेचं आहे. यासोबतच प्रामाणिकपणे मॉक टेस्ट्स देणं, सतत सकारात्मक विचार करणं आणि कठोर शिस्त पाळणं. या सवयी फक्त पाळून चालत नाहीत, तर त्या रक्तात भिनवाव्या लागतात. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, यश हे एका दिवसात कधीच मिळत नाही, पण रोजची कठोर मेहनत एक ना एक दिवस नक्कीच यश मिळवून देते. राष्ट्रसेवेसाठी लागणारा हा रोजचा संघर्ष आपण जर आनंदाने स्वीकारला तर हाच विचार आपल्याला एक प्रचंड ऊर्जा देतो. शेवटी जाता जाता एक प्रश्न स्वतःला नक्की विचारला पाहिजे, आपल्या रोजच्या घामाचं आणि कष्टाचं रूपांतर भविष्यातील राष्ट्रीय अभिमानात करण्यासाठी खरोखरच पूर्ण तयारी आहे का? खडकवासला इथल्या या अत्यंत सन्माननीय पण तितक्याच खडतर मार्गावर चालणं हे सोपं काम नक्कीच नाहीये. याच एका प्रेरणादायी विचारासोबत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. या देशभक्तीच्या आणि ध्येयवेड्या वाटेवर चालणाऱ्या सर्व भावी अधिकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद.